सांगा युवराजनी. नाही, आम्हाला काही सांगायचं नाही. युवराजनी राणू अक्कांच्या पुढ्यात रडताना पाहिलं आम्ही तुम्हाला, आणि तेव्हापासून तुम्ही अखंड रडता आहात. डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या. तरी केवढा अट्टाहास चालला हे लपवण्याचा. बाकी लपवा लपवी करण्यात तुम्ही जरा कमीच. तुम्हाला जमत नाही आणि जमणारही नाही. काय झालंय? अग्नी समजताना आम्हाला? मग खात्री बाळगा, आमच्या ज्वाळा खाली जाणार नाही. सांगा आणि मोकळ्या व्हा. युवराज, तुम्हाला मोहिमेवर जाता येणार नाही. म्हणजे? तुम्हाला गडावर थांबण्याचा आदेश दिलाय. अभि, मोहिमेवर जायचं नाही? गडावरच थांबणार? युवराज, आम्हाला क्षमा करा. हा आदेश आम्हाला तुम्हाला सांगावा लागतो, पण ऐकल्यापासून आम्ही खूप अस्वस्थ होतो. नाही नाही, आबासाहेबांनी असा कसा आदेश दिला? येसो, तुमच्या ऐकण्यात काहीतरी गलती झाली असेल. आबासाहेबांनी सांगितलं असेल वेगळं आणि तुम्ही ऐकलंत वेगळं. युवराज, नाही, आम्ही आबासाहेबांना भेटून येतो. युवराज, आपण जाऊ नये. आबासाहेबांना खूप त्रास होईल. तुम्ही म्यान देऊन संयम दिलात. आणि आमच्या आबासाहेबांनी आमची समशेरच म्यानबंद केली. आता आम्ही तक्रार करायची कुणाकडं आणि कुणा विरुद्ध? सई राणी साहेब, आज खूप मोठ्या पेचात सापडलो आहोत आम्ही. शंभूराजे आम्हाला किती समजून घेतील किती नाही आम्हाला ठाऊक नाही, पण सई तुम्ही आम्हाला समजून घ्याल, आम्हाला खात्री यायची. सई, तुम्ही म्हणाला होतात ना, तो शब्द आणि शब्द आम्हाला आठवतोय. आम्ही काहीही विसरलो नाही. तुम्ही म्हणाला होतात ना, तुम्ही लढताना तुमच्या अंगावर आलेला एखादा घाव त्या बाळमुठीनं रोखला ना, तर त्यासारखा आनंद तो कोणता? सई, आपला शंभू अगदी तसाच झालाय. आमच्यावर खूप प्रेम करतात. आमचा एकही शब्द खाली पडून देत नाही. आमच्या सुखासाठी एवढा आटापिटा करतात जीवाचा. आता देखील बघा ना, रणांगणात त्यांच्या आबासाहेबांनी त्यांची तळपती तलवार बघावी म्हणून केवढे कष्ट घेतले. आपल्या प्रत्येका मावळ्याला एक नवीन तलवार हाती दिली आणि ह्या सगळ्या नवीन तलवारी शंभूराजाच्या कौशल्यातून जन्मलेल्या. आणि
आम्ही शंभूराजेंच्याच हातातली तलवार काढून घेतली. शंभूराजेंना असं वाटलं असेल आम्ही त्यांच्यावर अन्याय करतोय, पण वास्तव वेगळे आहे राणीसाहेब. आज खूप मोठ्या पेचात अडकलो. फौजा निघाल्यात, तो कुतुबशाह आमची वाट पाहतोय. आम्ही गड उतार होणार तितक्यातच बहिर्जींनी आम्हाला अस्वस्थ करून टाकणारी खबर ऐकवली. आपल्या शंभूबाळाच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला पुन्हा विषाची परीक्षा घ्यायची नाही. ही गोष्ट जर आम्ही आताच शंभूबाळांना सांगितली तर ते गडावर थैमान घालतील, कोणासही ऐकणार नाही, त्यांचं रौद्र रूप धारण करतील आणि मग त्यांना अडवणं शक्य नाही. आम्ही त्यांना आघाडीवरही घेऊन गेलो असतो, पण तिथेही त्यांच्या जीवाला धोका. सई मुळातच जेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं, आम्ही छत्रपती झालो, तेव्हा अनेकांना ही बाब रुचली नाही. आम्हाला खूप विरोध झाले, पण आम्ही तेव्हा बदलो नाही. म्हणून आता हे सगळे शंभूराजांवर घाला घालणार, आम्हाला कुठून तरी शक्तीहीन करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवणार. समजा उद्या शंभूराजांच्या जीवाला काही अपाय झाला तर आमचं काय? आपलं हे स्वराज्य सांभाळण्याची धमक दुसऱ्या कोणाच्यात आहे? नाही. आपल्या आऊसाहेबांनी शंभूराजांना कलेत, विद्येत, शास्त्रात, शस्त्रात सगळ्यात पारंगत केलं. ते कशासाठी? पण सई, ह्या सगळ्या गोष्टी शंभूराजांना सांगण्याची ही वेळ योग्य नाही. सई, आम्हाला मान्य आहे, पूर्णपणे मान्य आहे. स्वराज्याच्या भल्यासाठी ते भरडले गेले. पण सई, खरं सांगतो, प्रत्येक वेळी आमचं पित्याचं काळीज पिळवटून निघालं. तुम्ही तरी समजून घ्या. मामासाहेब, हे सर्व नकाशे दक्षिण मोहिमेसाठी आम्ही खास बनवून घेतले होते. स्थळ, दिशा, डोंगर, नद्या, ओढे, खिंड या सगळ्यांची इत्थंभूत माहिती आहे त्यात. आणि हा आपल्या फौजांसाठीचा बिंधोक मार्ग. या मार्गाने फौज गेली तर अडचण येणार नाही. आमच्या अंदाजानुसार पहिली लढाई होईल ती कोप्पळच्या किल्ल्याच्या आसपास. हुसेन खान मियाना इथंच आपल्या फौजांची वाट बघत थांबणार. हा कोप्पळच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूचा नकाशा. किल्ल्याचं मर्म कशात आहे ते यावरून तुमच्या लक्षात येईल. खोपळच्या किल्ल्याचा नकाशा मिळवला कावा? मिळवला. आता हे सगळं तुमच्या स्वाधीन. बरेच बारकावे आहेत त्यात. अय्यो राज, केवढी जंगी तयारी केली हो तुम्ही. ही तयारी उपयोगी पडेल तुमच्या. मामासाहेब, विजयी होऊनच या. युवराज, तुमच्या या शुभेच्छा मकच्या कणसाला इंगळावर भाजल्यागत आमासनी वाटतात. खाणाऱ्याला गोड वाटतात, पण कणसाच्या जीवाच्या लाया लाया वाटतात हो. त्याच काय? छ्या छ्या छ्या, लई लई वाईट झालं. तसं बिलकुल समजू नका. आबासाहेबांनी निर्णय घेतला म्हणजे विचारपूर्वकच घेतला असणार, त्यात शंका नको. आपण युवराज, तुम्ही काय कमी मेहनत घेतली का? केवढी धावपळ केली, केवढ्या खस्ता खाल्ल्यात. खस्ता कोण खात नाही मामासाहेब. स्वराज्यातला प्रत्येक माणूस खस्ता खातो. तुम्ही नाही खाल्ल्या? आबासाहेब तर आजही खस्ता खातातच. ते समज खरं, पर आणि आम्ही आहोतच की मामासाहेब. गडावर विजयी फौजांनी उडालेले धुळीचे लोट आम्ही रायगडाच्या बुरुजावर उभं राहून पाहू. लय मोठं मन आहे तुमचं युवराज. मामासाहेब, आम्ही स्वतःला फक्त मावळा समजतो.
आणि आमचं एक तत्व आहे, आबासाहेबांच्या समोर बोलायचं नाही. ते जे म्हणतील, जसं म्हणतील, मान्य करायचं मनापासून. पित्याच्या पावलावर पाऊल टाकायचं. त्यांनी त्यांच्या पित्याचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. मग आम्ही तरी गैर का वागावं? पण हे असं झालंच का? ते आम्ही आबासाहेबांना नाही विचारू शकत. जन्मदात्याला प्रतिप्रश्न नाही, जाबचाल नाही. कारण पिता म्हणून आमचा त्यांच्यावर पूर्ण भरवसा. अमृतस्य केतू. त्यासाठी अमृताची पताका आहेत ते, जी विचारानं श्रेष्ठ आहे, अजर आहे, अमर आहे. आमच्याकडे कायम प्रेमानं पाहते. आमच्या हिताचा विचार करते. एवढंच. या दक्षिण जितायच्या अदुगर तुम्ही या हंबीररावाला जितलत. आई भवानी, ज्यांनी तुझा जळता पोत श्रद्धेनं नाचवला, त्यांच्याच माग तू निखारा लावलास. तुला दुसरं कोणीच दिसत नाही, युवराजच दिसतात. जरा सुद्धा त्यांच्यावर आनंदाचा गुलाल पडू देत नाहीस. काय करावं त्यांनी आता? कशी अवस्था झाली आहे त्यांची. हे कुंकुमार्चन आम्ही रोज करतो. आई भवानी, आमचं काय चुकलं ग? काय कमी पडलं? तू जगत जननी, सर्व साक्षी आहेस. तुला सगळंच ठाऊक आहे. मग आम्ही काय सांगावं? तुझ्या इच्छेशिवाय पानही हलत नाही. संकटाचा घेरा पडला तरी तो भेदून भक्ताला पार नेणारी तू. तुला सगळं कळतंय आई, मग तरीही तू शांत का बसलीयस? रणचंडी म्हणून तू त्यांच्या समशेरी स्पर्श केलास. मग त्या समशेरीस कटकारस्थानांच्या म्यानात जखडून का ठेवलंयस? युवराज वरवर शांत दिसत असले तरी मनात वादळ आहे ग त्यांच्या. महाराजांनी अचानक घेतलेला निर्णय युवराजांनी स्वीकारला, पण तो त्यांना पटणारा नाही. आई, युवराज कसे आहेत ते तुला चांगलंच ठाऊक आहे. तरीही असं का? कशासाठी? बोल ना गाई, सांग ना आम्हाला. सूनबाई, ती ऐकू न येणारे शब्द तोंडाने बोलत नाही. डोळ्याला न दिसणारी कृती करणारी असते ती. तिला सगळं दिसतं, समजतं, कळतं. सगळं नीट केल्याशिवाय ती राहणार नाही. हे स्वराज्य तिच्या कृपेने उभं राहिलंय. त्याचा सांभाळही तीच करेल. आणि हे स्वराज्य चालवणाऱ्यांना मार्गही देईल. भरोसा ठेवा तिच्यावर. पाठराखीण आहे ती आपली. सगळं ठीक होईल. उचल बांगडी झाली हो पंत. कुणाची?
तुम्ही रायगडावर राहता की रायगडाच्या बाहेर राहता हो? पण नीट सांगितलं तर कळेल ना कुणाची उचल बांगडी. तुमच्या युवराजांची उचलबांगडी झाली, तेही मोहिमेतून. पण ते तर जाणार होते, मोहिमेचं नेतृत्व करणार होते. नेतृत्व महाराजांनी नीट घडी घालून ठेवलं फडताळात. काहीतरीच काय बोलताय. तुमच्या शपथ. पण आपण महाराजांना सांगितलं होतं ना घेऊन जा म्हणून, इकडची काही काळजी करू नका, इकडं सगळं ठीकठाक होईल म्हणून. सांगितलं होतं तर मग असं का केलं. तेच तर आश्चर्य आहे. एवढं नेतृत्व देऊन नाचवल्यानंतर हत्यारे केली, घोड्यांना नाल बसवली, घोड्याची लीद कशी काढायची, त्यापासून रोग कसा पसरतो हे सांगितल्यानंतर, फौजेसाठी वीर रसात गाणं लिहिल्यानंतर, जय 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 जयकार छत्रपतींचा जय जयकार. अहो, काय केलं नाही त्यांनी. आम्हाला वाटलं होतं त्यांचं जाणं अगदी पक्क असणार, पण ते कच्चं निघालं. हो ढेकूळ म्हणा ढेकूळ, पाणी बघितल्यावर विरघळलं, तळाशी जाऊन गपगुमान बसलं. तळाशी जाऊन बसणाऱ्यातले युवराज नाहीत. बघा तुम्ही, धमाका होणार. व्हायचं असता तर केव्हा झाला असता. आगीशी वात लगडलीय, वात पुढं पुढं चाललीय. दारूचा स्पर्श झाला, धमाका होणार. अहो, ते ऐकणाऱ्यातले नाहीत, ते चिवट आहेत, चिकट आहेत. ते कसं आहे अनाजी पंत, मला तुमच्यासारखं खोट्या आशेवर नाही राहता येत. म्हणजे बघा, अस्सल पिवळा धमक नाग आहे, पण त्याला दातच नाही. मग कोण त्याच्या फुतकाराला घाबरणार हो. तुम्हाला वाटतं शंभूराजांची अशी अवस्था झाली आहे? नाही. अहो, 4 वाव जवळ जाण्याची कोणाची हिंमत नाही. ते दात काढू देतील? जरा थांबा, ऐकू येणार तुम्हाला शंभूराजांचा धमाका. प्रत्येक वेळी आम्हालाच का द्यावी लागते झाडा झडती. आग्र्याची कैद, मथुरेचा वनवास, चारित्र्यावर लांछन आणि आता दक्षिण दिग्विजयातून सक्तीची विश्रांती. का उपेक्षांचा वडवा आमच्याच भोवती थैमान घालतो. शांत व्हा युवराज, ऐका ना आमचं. शांतच आहोत आम्ही, तुम्ही थांबू नका. जा इथून. तलवारीचे हात खेळू नका युवराज, शांत व्हा. खरंच का फिरवतोय आम्ही तलवार. आमची पात्रता नसताना आम्ही तलवार हातात धरली. तलवार हातात धरली हा गुन्हा झाला आमच्या हातून. गुन्हा. हा हात गुन्हेगार. गुन्हा हाताचा तर शिक्षा हातालाच. शंभूबाया, काय करता तुम्ही? शंभूराजे म्हणून नाही, युवराज म्हणून नाही, एक मावळा म्हणून तरी आम्हाला मोहिमेवर घेऊन चला ना आबा. आबा, नाही म्हणू नका ना आबा, घेऊन चला ना आम्हाला, नाही म्हणू नका. वा,
आप्पा चला ना घेऊ. आप्पा